मुद्दलात घाटा या वाक्प्रचाराचा अनुभव एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला आलाय। बीडच्या धारूर तालुक्यातल्या आरणवाडी इथले शेतकरी संतोष शिनगारे यांनी सोलापूरच्या बाजारात विक्रीसाठी पाठवलेल्या 602 किलो कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो दर मिळाला। त्यामुळे त्यांना 602 किलो कांद्याकरता केवळ 301 रुपये मिळाले आहेत। एकीकडे या कांद्याच्या वाहतुकीसाठी 1839 रुपये खर्च आलेला असताना आता फायदा सोडाच वाहतुकीचा खर्चही न निघाल्यानं जागेवरच 1538 रुपयांचा तोटा हा सहन करावा लागला। आधीच कर्जबाजारी असताना त्यात कांद्याची विक्री करताना जर मुद्दलात घाटा होत असेल तर शेती करायची कशी अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। आपल्याकडे असलेल्या आणखी 15 टन कांद्याचं करायचं काय असा प्रश्नही त्याच्यासमोर उभा राहिला। 1 एकर कांदा लावलेला होता मी, तर काल मी 12 कट्टे सोलापूरच्या मार्केटला पाठवला होता। तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं, तर 301 रुपये मला भेटला। भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे। तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडं, त्याचं काय करावं हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळायला गेले। त्याच्या सरकारनं थोडीशी दक्षता घेऊन काहीतरी कांद्याची विल्हेवाट लावा आमच्या, हीच विनंती आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली। क्विंटलला केवळ 600 ते 700 रुपयांचाच भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। कांद्याला इतका कमी दर मिळत असल्यानं लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दुसरीकडे कांद्यासाठी लागणाऱ्या गोंडपाटाची किंमत 10 रुपयावरून तब्बल 20 रुपयावर गेली आहे। तो देखील अतिरिक्त खर्च वाढलाय, त्यामुळे शासनाने कांद्याला किमान 2000 रुपयांचा हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होती। 1000 रुपये तर 1200 रुपये शेतकऱ्याला क्विंटली खर्च आहे, परंतु शेतकऱ्याचा माल हा जो आहे मातीमोल जातोय। कमीत कमी 1000-1200च्या पुढे हा कांद्याला भाव मिळायला पाहिजे अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे। तरी सर्व कमिटीने त्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।